पोलीस अंमलदाराचे अपहरण करून जाळपोळ दमदाटी करत माओवाद्यांचा हस्तक म्हणून काम करणाऱ्या मोस्ट वॉन्टेड आरोपीला पोलिसांनी भामरागड येथे 21 मार्च रोजी जेरबंद केलं। पेका मादी पुंगाटी वय 49 राहणार मिरगुळवंचा तालुका भामरागड असं त्याचं नाव आहे। त्याच्या अटकेसाठी महाराष्ट्र सरकारनं 1.5 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं। फेब्रुवारी ते मे दरम्यान माओवादी TCOC कालावधी साजरा करतात। या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे अशी कृत्ये करत असतात। TCOC कालावधी तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस दलानं 21 मार्च रोजी भामरागड परिसरात नाकाबंदी सुरू केली होती। QRT CRPFचे जवान व भामरागड पोलीस कर्तव्य बजावत असताना नाकाबंदीच्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या वावरत असल्याचं निदर्शनास आलं। त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता तो मोस्ट वॉन्टेड माओवादी हस्तक पेका पुंगाटी असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर त्यास अटक केली। 19 डिसेंबर 2023 रोजी माओवाद्यांनी हिद्दूर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ लावलेले 3 ट्रॅक्टर, एक JCB पेटवून मजुरांना मारहाण व दमदाटी केली होती। या गुन्ह्यात तो सामील होता। सन 2016 मध्ये एका पोलीस अंमलदाराचं अपहरण करून खून केल्याच्या अनुषंगाने भामरागड येथे दाखल गुन्ह्यात देखील त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता। पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर अधीक्षक अभियान यतीश देशमुख, अहेरीचे अप्पर अधीक्षक M रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक अमर मोहिते व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। पेका पुंगाटी हा माओवाद्यांकरता काम करायचा। माओवाद्यांना रेशनचे धान्य पुरविणे, गावातील लोकांना मिटिंगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता। तसेच चौकशीत निष्पन्न झाले आहे।